नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मी आहे समिता आणि माझ्या समिता जी ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि आनंदी असाल. तर आज आहे संडे. आजचा संडे खूप स्पेशल आहे. तर आज आमच्याकडे गोव्यावरून 2 गेस्ट येत आहेत आणि ते गेस्ट कोण आहेत ते आपण ब्लॉगमध्ये बघणारच आहोत. आणि आज मी त्यांच्यासाठी स्पेशल जेवण बनवणार आहे आणि ते जेवण पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. चला तर आता आज मी काय संडे स्पेशल जेवण बनवते ते बघूया. तर आज आहे संडे आणि संडे स्पेशलमध्ये मी सकाळी डोसे बनवत आहे. तर मंडळी आता सकाळचे 8:30 वाजले आहेत आणि मी इथे आता नाश्त्यासाठी गरमागरम डोसे बनवत आहे. हे डोश्यांचे बॅटर मी रात्रीच सर्व तयार करून ठेवले होते. यात मी काय काय घातले ते तुम्हाला सांगते. तर यात मी 2 वाटी तांदूळ, 1 वाटी चणा डाळ, 1 वाटी उडीद डाळ असे सर्व एकत्र भिजवून मिक्सरमध्ये वाटून घेतले. त्यानंतर त्यात 5-6 लसूण आणि 5-6 हिरव्या मिरच्या चवीनुसार घालून वाटून मिक्स केले आहेत. आणि हे बघा खूप छान डोसे येत आहेत आणि चवीला पण खूप छान लागतात. तुम्ही असेच चहाबरोबर खाऊ शकतात. आणि ह्याच बॅटरचं मी दुसरा एक पदार्थ बनवला आहे, तो तुम्हाला पुढे बघायला भेटेल. तर इथे आता आमचा सकाळचा नाश्ता वगैरे करून झाला आहे आणि आता 11:30 वाजलेत. आता मी दुपारच्या जेवणाची तयारी करते. तर चिकनसाठी लागणारे सर्व साहित्य इथे मी घेतलं आहे. तर इथे आता मी जेवण बनवायला सुरुवात करते. तर सर्वात प्रथम मी एका नारळाचं खोबरं किसून घेतलं आहे आणि त्यात 7-8 मोठे कांदे असं मिक्स करून आता खरपूस भाजून घेणार आहे छान अगदी. तर इथे बघा आपलं कांदा आणि खोबरं व्यवस्थित भाजून झालं आहे. तर आता आपण हिरवा मसाला आणि हे सर्व मिक्सरला लावूया. तर हे बघा आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची ग्रीन पेस्ट आहे. ही टोमॅटोची प्युरी आहे आणि हे भाजलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. तर इथे आता आपण हे सर्व तयार केलं आहे. आता आपण चिकन फोडणीला देऊया. चला तर इथे आता मी कोशिंबीर बनवायला घेतली आहे आणि हा मी मिशोवरून चॉपर ऑर्डर केलेला आणि आजच हा यूज करते, कारण दुसरा पण रस्सीवाला चॉपर माझ्याकडे आहे. तर आता हा यूज करून बघते. हा प्रेसवाला चॉपर आहे आणि हे बघा छान एक साईजमध्ये कटिंग होत आहे. तर इथे आता आपली कोशिंबीर तयार झालेली आहे आणि आता आपण हिला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. तर इथे आता मी कुकरमध्ये अगोदर भात वगैरे लावून घेतला आहे आणि आता कुकर स्वच्छ धुवून आता याच्यात आपण चिकन बनवणार आहोत. तर आता तेल गरम झालं, कांदा टाकला आहे. तर चला आता पुढचा प्रोसेस पाहूया. हे लाल तिखट आहे, घरचा मालवणी मसाला. आता तेलात मी परतलं आहे आणि इथे आपण ही ग्रीन पेस्ट घालणार आहोत. आलं, लसूण आणि मिरची, कोथिंबीरचा. आणि त्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो प्युरी घालणार आहोत. आणि आता हे कांदा खोबऱ्याचं भाजलेलं वाटण हे सगळं मी मस्त असं शिजवून घेणार आहे, कारण चिकनमध्ये त्या शिजवलं की चिकन शिजतं आणि ते वाटण शिजत नाही लवकर. त्यामुळे हे पहिलं शिजवून मस्त बॉईल आणायचं आहे त्याला. तर इथे आता मी सेपरेटली चिकन फोडणीला घालणार आहे. तेलात छान फ्राय करणार आहे आणि नंतर हे चिकन ग्रेव्हीमध्ये घालणार आहे. आणि ही बघा इथे कलेजी पण आहे. चिकन झाल्यावर आपण कलेजी पण फ्राय करणार आहोत. तर चला पुढचा प्रोसेस बघूया.
तर हे वड्यांसारखे नवीन पदार्थ आज ट्राय केला आहे. जो बॅटर आहे बॅटर डोशांसारखाच आहे सेम, फक्त याच्यात चणा डाळ, उडीद डाळ आणि तांदूळ मिक्स आणि थोडीशी हिरवी मिरची, 4 लसूणच्या पाकळ्या असं हे बॅटर तयार केलं आहे. आणि तांदूळ असल्यामुळे आणि खूप छान टेस्ट आहे. चहा बरोबर पण खाऊ शकतो आणि असं पण कुठच्या ग्रेव्ही बरोबर आपण खाऊ शकतो. खूप टेस्टी लागतात. तर आता मी हे सर्व काढते. तर इथे आता मी जेवणाची ताटं तयार केली आहेत. सर्व जेवण वाढून झालं आहे. तर आता मी ताटं नेऊन देते. तर हे बघा, आमचे गोव्यावरून 2 गेस्ट आले आहेत. आमचा वरद आणि शुभम आणि सोबत आमचा अतू पण आला आहे. तर मस्तपैकी असे जेवत आहेत आणि जेवणासोबत आंबे पण आहेत. झणझणीत चिकन आणि गरम गरम तांदळाची भाकरी आणि कलेजी फ्राय. चला चला या लवकर या. चल जेवायला चालू कर. वरदच्या आवडीचं जेवण आहे. चिकन आणि गरम गरम तांदळाची भाकरी. आजचा संडे स्पेशल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त खा आणि सर्वात महत्त्वाचा आनंदी राहा. टिल बाय बाय, टेक केअर.